चाहे घोर अंधेरों ने हो मुझे घेरा, सूनी राहों पर हो मैं अकेला, चाहे घोर अंधेरों ने हो मुझे घेरा, सूनी राहों पर हो मैं अकेला, मैं ना डरूंगा, मैं ना डरूंगा, तू मेरा बल, तू मेरी डाल, यीशु तू ही मेरी चट्टान, आंधी हो या हो तूफान, यीशु मेरा सर्वशक्तिमान, तू मेरा बल, तू मेरी डाल, यीशु मेरा तू ही चट्टान, आंधी हो या हो तूफान, यीशु मेरा सर्वशक्तिमान। निराशाओं ने जो मुझे घेरा, उलझनों में पड़ा मन मेरा, निराशाओं ने जो मुझे घेरा, उलझनों में पड़ा मैं अकेला, मैं ना डरूंगा, मैं ना डरूंगा, मैं ना डरूंगा, तू मेरा बल, तू मेरी डाल, रिकोंदाना में आंधी हो या हो तूफान, यीशु मेरा सर्वशक्तिमान, तू मेरा बल, तू मेरी डाल, यीशु मेरा आंधी हो या हो तूफान, यीशु मेरा सर्वशक्तिमान। एक आगळा वेगळा विषय जसं मी तुम्हाला म्हणालो ते व्यापाने दिलेला आहे आणि आजचा जो विषय आहे ऐकण्यासाठी सर्व तयार आहात? सर्वांचं बायबल आपल्या संगती आहे, नोटबुक पेन संगती आहे, जस्ट टू नोट डाऊन सर्टन इम्पॉर्टंट पॉइंट्स. आमेन. आणि माझा विश्वास आहे की देव आमच्याशी बोलणार आहे आणि काहीतरी वेगळं आपण ऐकूया. आणि खूप वेळ बसून ह्या वचनाची तयारी मी काल करत होतो, इनफॅक्ट त्याच्या आधी पण केलेलीच आहे, परंतु उद्देश हा आहे की तुम्हाला काहीतरी उत्तम ते द्यावं आणि त्याद्वारे देवाचं गौरव केलं जावं. वल्हांडण हा माझा विषय आज आहे. पास ओव्हर, वल्हांडण, जिथून वल्हांडण सण किंवा सणाचा आरंभ होतो हे आम्ही शास्त्रामध्ये वाचतो. परंतु वल्हांडण एक्झॅक्टली काय आहे? काय आहे वल्हांडण सण? आणि वल्हांडण सण आणि झावळ्याचं रविवार यांचं काय साम्य आहे का? अगदी आहे. वल्हांडण सणाचा कोकरा तो वधला जाणार होता आणि पाम संडेला प्रभू येशू गाढवीच्या शिंगरावरती बसून येरुशलेममध्ये कशाला चालला होता? बोला, वधण्यासाठी. वधण्यासाठीच ना, बरोबर की नाही? आणि मग त्याकडे लक्ष आपण देऊया आणि शिकण्याचा प्रयत्न आपण करूया. मला सांगते प्लीज उघडा निर्गम याचा 12वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि आपण 23 वचनापासून पुढे वाचूया. येस, निर्गम 12:23 पासून पुढे. थँक्यू जीसस.
तो माईक चालू कर. येस. येस. निर्गम 12 अध्याय आणि वचन 23 पासून पुढे. कारण परमेश्वर मिस्रांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. येस. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर दोन्ही भायांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहिल ते दार तो ओलांडून जाईल. एकच मिनिट. काय काय जाईल म्हणा? ओलांडून जाईल म्हणा. पास ओव्हर, ओलांडून जाणे. आपण नंतर पुढे त्या वचनाकडे परत येणार आहोत. इथे म्हणते की स्वतः ते ओलांडून जाणार आहे. त्याच्या आधी जर आपण ह्या अध्यायाच्या 1 वचनापासून पुढे आलो, प्लीज वाचा. 1 पासून काही वचने पुढे आपण जाणार आहोत. बघूया काय म्हटलंय वचनामध्ये. 1 पासून पुढे अनुवाद, सॉरी तोच निर्गम 12 1 पासून पुढे. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना 12 1 पासून पुढे. येस. हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना असावा. पुढे. तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका घराण्यामागे एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावायचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवा. बस. कितवा दिवसापर्यंत घेतला? कधी? दशमीला, महिन्याच्या 10व्या दिवशी. आणि वधीला कधी? चतुर्दशीला, म्हणजे 14व्या दिवशी. याचा अर्थ हा होतो 4 दिवस कोकरू राखून ठेवा. आणि वचनामध्ये म्हटलं की प्रत्येकाने आपापल्या घराण्यातील लोकांच्या संख्येप्रमाणे कोकरू घ्यावं. परंतु हा मेक शुअर कोकरू घेतल्यावर वधल्यावरती त्या कुटुंबाने ते संपवायचंय बरं का. त्यातलं काय उरू द्यायचं नाही. आणि असं अभ्यासक म्हणतात जर उरलं ना तर तो उरलेला भाग जाळामध्ये टाकून तुम्ही त्याला जाळून टाकायचं, अग्नीमध्ये टाकून. सो द इम्पॉर्टंट थिंग इज दिस. मी याचा जेव्हा अभ्यास केला की 14वा दिवसच का? काय सांगाल? का 14वा दिवस? 14 दिवस का नेमला इथे? 14व्या दिवशीच त्याला का वधायचं होतं? जेव्हा बारकाईने तुम्ही याचा अभ्यास करताना चर्च, एक गोष्ट लक्षात तुमची येते की 14वा हा जो दिवस आहे किंवा हा जो महिना दिलाय ना, हिब्रू भाषेमध्ये हा निसानचा महिना आहे. हा निसानचा महिना आहे. आणि ह्या महिन्यामध्ये, ह्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, क्लिअर कट आम्ही वाचनामध्ये वाचतो. परत एकदा वाच 1 पासून पुढे. या महिन्याच्या रीड 1 पासून रीड. मग परमेश्वराने मिस्र देशात मोशे व अहरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना. हा आरंभीचा महिना होणार आहे. पुढे इतक्या गोष्टी रिव्हील प्रभू करणार आहे. आज लक्षपूर्वक तुम्ही सर्व ऐका. मी तुम्हाला प्रश्न केला की 14 का? 14वा आकडा कशाचं प्रतीक आहे? का 14 म्हटलं या ठिकाणी? जेव्हा याचा बारकाईने अभ्यास केला तेव्हा काय गोष्टी माझ्या समोर अशा प्रकारे आल्या की जर तुम्ही येशूची जिनिओलॉजी बघाल ना, येशूची वंशावळी बघाल, तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अब्रामापासून तर दाविदापर्यंत, अब्रामापासून ते दाविदापर्यंत 14 पिढ्या होतात. ही पहिली एक बाजू नाण्याची. दुसरी बाजू बघाल तर शल्मोनापासून पुन्हा येशूपर्यंत 14 पिढ्या होतात. सी, असंच काही गोष्टी सहज दिल्या नाही बायबलमध्ये. जर दिल्या आहे त्याचा अर्थ हा होतो, काहीतरी त्याच्यामध्ये वेगळा अर्थ आहे. जर तुम्ही अब्रामाकडे याल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अब्राम, इसाहाक, याकोब, यहुदा, पेरज, हेजरोन, राम, अबिनादाब, नेसान, शल्मोन तो नव्हे, हा शल्मोन वेगळा, बवाज, ओबेद आणि दावीद. म्हणजे अब्रामापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या झाल्या. आणि 14व्या दिवशी तो वधायचा. इट इज ऑल सिम्बॉलिकल. म्हणजे जर आपण आता हा जो शास्त्रभाग वाचत आहोत तो फोर शॅडो आहे येशू प्रभूची जुन्या करारामध्ये. वी सी हिम as like a shadow or as like a
एका सावली समान आम्ही त्याला तिथे बघत आहोत. परंतु या ठिकाणी 14व्या दिवशी वचनामध्ये अशा प्रकारे वाचतो की त्या कोकऱ्याला तुम्हाला वधायचंय. 10व्या दिवशी घ्या, 14व्या दिवशी वधा. म्हणजे किती दिवस गेले मध्ये? बोला ना. 4 दिवस गेले. 4 दिवस काय करायचं? 4 दिवस 4 महायाजकांनी त्या कोकऱ्याला तपासणी करायची. हा नियम होता जुन्या काळात. 4 दिवस 4 याजकांनी बघायचं कोकरू बरं आहे का, पोट तर खराब नाही, कुणी केस तर नाही कापले, तो लंगडत तर नाही. म्हणजे देवाला देताना परिपूर्ण द्यावा अशी देवाची इच्छा होती. थोडस ह्याला आपण टायपोलॉजिकली जर विचार केला, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा गुरुवारच्या पहाटे 2 नंतर पकडण्यात आलं ना, सगळ्यात पहिलं त्याला पिलाताकडे नेलं. पिलात म्हटला हा निर्दोष आहे. हेरोदाकडे गेलं, तो म्हटला निर्दोष आहे. कैफाकडे आणलं, तो म्हटला हा निर्दोष आहे. हनन्याकडे आणलं, तोही म्हटला निर्दोष आहे. येशूला देखील 4 लोकांनी तपासला आणि म्हटले की हा निर्दोष आहे. कोकरा तपासण्याची पद्धतच ती होती. लेट 4 पीपल कॅन ऑब्झर्व इन अ व्हेरी 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 प्रॉपर मॅनर. आणि महायाजकांनी त्या गोष्टी करायच्या असं देवाची इच्छा होती. परंतु जेव्हा वलांडन सणाकडे तुम्ही आणि मी येतो, हा वलांडनाचा कोकरा तुमच्या माझ्याकडे जेव्हा वदला जाणार होता, बायबल मला क्लिअर कट सांगतं की त्यामागे सिम्बॉलिक गोष्टी दिलेल्या आहेत. सहज तो त्या यरुशलेममध्ये प्रवेश करत नाहीये चर्च. काहीतरी सिम्बॉलिक आहे, काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, म्हणून तो तिथे प्रवेश करत आहे. जेव्हा आपण या वलांडनाचा अभ्यास करतो, मला माहिती आहे का वलांडन सण जो सुरू झाला त्याच्या आधी देवाने मिस्रावरती किती पिढा पाठवल्या? किती पिढा आल्या मिस्र लोकांवरती? हॅलो, बायबलचे वाचक वाचताय की नाही बायबल? किती पिढा आल्या? 10 पिढा. आणि ही 10वी पिढा होती द एंजल ऑफ डेथ. जर तुम्ही त्या पिढांकडे बघाल, तुम्ही नंतर घरी गेल्यावरती वाचा, 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 11वा अध्याय निर्गमाच्या ह्या 4 ते 5 अध्यायामध्ये ह्या 10 पिढा आहेत. पहिली पिढा काय होती माहिती आहे का? कोण सांगेल? इस्रायल लोकांवरती पहिली पिढा कशाची होती? हा, पहिली पिढा होती नील नदीचं पाणी रक्त झालं, पहिली पिढा. दुसरी पिढा बेडकाची, तिसरी पिढा गोमाशाची, चौथी पिढा उवा, 5वी पिढा रोग पसरला तिथे, 6वी पिढा गळवे, 7वी पिढा टोळ, 8वी पिढा नागतोडे, 9वी पिढा असं वचनामध्ये म्हटलं की अंधकाराची. आणि अंधार एवढा थिक होता की तो हाताला लागत होता. आणि 10वी पिढा ती म्हणजे असं वचनामध्ये म्हटलं की 10व्या पिढेमध्ये तुझ्या घरातलं प्रथम संतान मरेल. म्हटलंय का तसं? म्हटलंय की नाही म्हटलं? वाचा प्लीज माझ्या सांगते. जर तुम्ही 11व्या अध्यायाकडे आलात, निर्गमच्या 11व्या अध्यायामध्ये, किंवा 1 मिनिट 13व्या अध्यायाकडे आणि वचन 2 वाच. 13:2. यस. इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले. इस्रायल लोकांमधील, पुढे वाच. इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोचे जे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले, यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. बघा, त्याच्या आधी देवाने एक ताकीद दिली होती किंवा आज्ञा केली होती की इस्रायल लोकांच्या घराण्यामधलं पहिलं वस्य किंवा पहिलं संतान हे मरेल. पहिलं देवाने मिस्राचं मारलं आणि पहिलं देवाने इस्रायल लोकांचं वाचवलं. हॅलो, एक गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे की देवच मागतोय पहिलं इस्रायल लोकांचं. ज्या वेळेला तिथे 10 पिढा मिस्रावरती आल्या, त्या 10 पिढ्या इस्रायल लोकांवर पण आल्या होत्या. पण इस्रायल लोकांना 10 पिढीमधली एकही पिढा बाधा करू शकली नाही. कारण का? ज्या घरामध्ये इस्रायल लोक होती किंवा ज्या छावणीमध्ये इस्रायल लोक होती, त्या छावणीवर कोकऱ्याचं रक्त होतं. कोकरा म्हणजे हाच पाम संडेचा येशू ख्रिस्त. आणि वचनामध्ये म्हटलं की मृत्यूदूत इस्रायल लोकांना ओलांडून पलीकडे गेला, ओलांडून गेला, म्हणूनच ओलांडन सण सुरू झाला. द पास ओव्हर. हालेलुया. तुम्हाला माहितीये की या 10 पिढ्या तुम्ही सहज वाचता, परंतु हे 10 मिस्रांचे त्या काळचे दैवत होते. हॅलो, नील नदीची पूजा करायचे ते, बेडकांचं पण दैवत होतं, उवांचं पण त्यांचं दैवत होतं. हे बायबल इतिहास आम्हाला सांगतो. आणि ह्या लोकांवर देवाने, यहोवा देवाने, सर्वशक्तिमान देवाने अशी पीडा आणली, हवेत का तुम्हाला? तुमचे दैवत ना मग घ्या.
एवढे दिले की कानातून बाहेर पडायला लागले. अरे नको, बस पुरेसे झाले. आणि मग मोशे प्रार्थना करायचं, मग ती पीडा बंद होत होती. जेव्हा तुम्ही प्रार्थना केली ना कोविडच्या काळामध्ये, तुमच्या प्रार्थनेने कोविड बंद झालेल्या. हालेलुया. आणि कितीही मोठमोठ्या पीडा जरी आल्या, नो एनी पेस्टिलाइन्स कॅन टच अस चर्च. व्हाय? बिकॉज वी कवर्ड बाय द ब्लड ऑफ येशुआ. आम्ही त्या रक्ताने कवर आहोत. बोला ना आमेन. हालेलुया. आणि इतकं मोठं देवाने आम्हाला त्यासाठी कृपा दिली की आम्ही त्याचं गौरव त्या माध्यमातून करावं. 10 पिढा ह्या लोकांची 10 दैवत होती आणि तुम्हाला ते हवेत का एवढ्या प्रमाणात त्यांना ते दिलं की शेवटी बायबल इतिहास आम्हाला सांगतो, ते म्हटले नको रे बाबा. शास्त्रामध्ये म्हटले मोशे मध्यस्थी करायचा आणि पिढा बंद होत होत्या. शेवटची पिढा जेव्हा आली ना, ऐका लक्षपूर्वक, इस्रायल लोक देखील आपल्या घरामध्ये होती आणि इस्रायल लोकांना त्यांच्या छावणीच्या बाहेर मोठ्याने आक्रोश आणि मोठा आवाज आला. कुणीतरी मोठं किंचाळतंय, रडतंय. कारण का? त्यांच्या मधलं प्रथम जन्मलेलं मरत होतं. इवन फारोचा पहिला मुलगा मेला. फारोच्या मुलाला देवाने सोडलं नाही. अहो तू गॉड आहे, त्याची तुलना कोणाशी करू शकतो आपण? आणि शास्त्रामध्ये अशा आम्ही वाचतो, इस्रायल लोकांच्या छावणीमध्ये निरव शांतता होती. पण मी हे म्हणतो, ते लोक आतमध्ये होसानाचा नारा करत असतील. कारण कोकऱ्याच्या रक्ताने आमच्या जवळ आलेल्या मृत्यूला ओलांडून पलीकडे पाठवून दिलं. आम्ही मेलो नाही, आम्ही जिवंत आहोत. आणि तुम्हाला आज हे म्हणतो, येशूच्या, त्याच प्रभू येशूच्या रक्ताच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती झालेली आहे. हालेलुया. आता येतो वलांडन सणाचं वैशिष्ट्य काय आहे ते बघण्याचं. वलांडन तर आहे, परंतु हे लोक काय करायचे? वलांडन सणाला एका वेगळ्या विचाराने म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीनं साजरे करायचे. आणि वलांडन सण सदैव लक्षात राहावा यासाठी ते ह्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचे भोजन बनवायचे, ज्याचं नाव आहे सेडर. त्या भोजनाची थाळी दाखवतील का? जेवण आपलं चर्च झाल्यावरती प्रत्येकाला ती भेटणार आहे आपापल्या घरी. येस. हा, हिला सिडर किंवा सेडर असं तुम्ही काही म्हणू शकता. पुढे जा, अजून एक थोडंसं ओपन करा. आता ही जी थाळी आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. ज्यांना व्हेज त्यांना व्हेज, ज्यांना नॉनव्हेज त्यांना नॉन. म्हणजे देवाने पक्षपात इथं पण नाही केलेला. ठीक आहे, मिखेल दादा असेल त्यांना ती कळालं असतं. सो ह्याला हिब्रू भाषेमध्ये के एरा असं म्हटलेलं आहे. आणि के एराचा अर्थ होतो की इट सिम्बलाइज द स्पेसिफिक फूड प्लेट्स ऑन द डे ऑफ पास ओव्हर. म्हणजे वलांडन सणाच्या दिवशी हे विशिष्ट प्रकारचं भोजन इस्रायल लोक त्या दिवशी आपल्या घरामध्ये करताना आम्हाला पाहावयास मिळतं. परंतु चर्च ह्या धार्मिक जेवणाला जेव्हा आपण बारकाईने अभ्यासतो ना, किंवा जेव्हा याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करता, हे इस्रायल लोक याची आठवण करतात की आम्ही त्या पिढीमध्ये मरण पावलो नाही तर वाचलो, आम्हाला वाचविण्यात आलं. चला तो दिवस आपण परमेश्वराच्या महान कृपेसाठी आनंदाचा म्हणून साजरा करूया. म्हणजे इस्रायल लोक मिस्रातून जेव्हा बाहेर पडले ना, ही देवाने एक कल्चर तयार केलं, संस्कृती बनवली की लोकांनी अशा प्रकारे, ह्याला म्हणतात धार्मिक जेवण, धार्मिक भोजन. आमेन. हालेलुया. आणि एवढंच नव्हे, जेव्हा तुम्ही या भोजनाला एक पद्धत देवाने दिली होती, याला म्हणतात एक विशिष्ट दिवस त्याला दिला. आणि त्या दिवशी अक्षरशः हगादा नावाचं जे शास्त्र भाग आहे तलमूद मध्ये, तलमूद, मिसहाना, मी तुम्हाला पुढे नाव सांगेल, हे यहुदी लोकांचे शास्त्र भाग आहेत. आणि या भोजनाच्या वेळेला हगादा नावाचे एक विशिष्ट शास्त्र भाग वाचलं जात होतं. आणि मग त्या वाचण्याच्या माध्यमातून हे लोक देवाचं गौरव करायचे. आता यामध्ये काय काय बघा, मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. नंबर 1, यामध्ये बेखमीर भाकर, यामध्ये कडू भाजी, यामध्ये तुम्ही जे वाटीमध्ये बघताय ना मिक्सचर, मिक्स आहे काहीतरी, ते मनुके, बदाम आणि इतर गोष्टींना त्याला मिक्स करून ते तिथे ठेवण्यात आलेलं आहे. तिसरी गोष्ट बघताय की त्या ठिकाणी एक बोन आहे, एक हड्डी आहे, बरोबर ना, ज्याला सॅक बोन म्हटलेला आहे, किंवा त्याला एक शब्द वापरलाय स्नॅक बोन काहीतरी शब्दाला वापरलेला आहे. तो गुडघ्यापासून खालपर्यंत, खालच्या टोपर्यंत इतका मोठा तो हड्डीचा भाग आहे आणि जो त्याचा एक सिम्बलाइज आहे. आणि या प्लेट मध्ये गोष्टी किती आहेत मोजा बरं.
किती ऑल टुगेदर? नक्की 6च आहेत ना? 6 आहेत, 6. ती हड्डीची फक्त वाटी धरा, ती हड्डी बघते सगळं. 6 वस्तू आहेत. 6च वस्तू का? ऐका, हिब्रू भाषेमध्ये 22 अल्फाबेट्स आहेत आणि 22 अल्फाबेट्स मध्ये 6 नंबरची जी अल्फाबेट्स आहेत त्याला वाव म्हणतात आणि वावचा अर्थ होतो एलोहिम, यहोवा, एलोहिम, त्रैक्यत्व. आणि वावचा दुसरा अर्थ होतो खिळा. मला ऐकणारे आमेन. खिळा अर्थ होतो आणि तो खिळ्यावरच आमच्या करता वधीला गेला चर्च, ज्याने तुम्हाला मला उद्धार प्राप्त झालेला आहे. 6 वस्तू म्हणजे 6 आकडा असा सहज दिला नाही परमेश्वराने. हा आकडा स्वतः देवाचा आहे. हॅलो, देवाने 6व्या दिवशी मनुष्य बनवला आणि काय म्हटलं? लेट अस मेक अ मॅन इन आवर ओन इमेज अँड लाइकनेस. 6व्याच दिवशी देवाने मानवाला देखील बनवलं. 6 आकडा तुमचा पण आहे आणि माझा पण आहे, कारण हा आकडा देवाचा आहे. हिब्रू भाषेमध्ये ह्या आकड्याला खूप मिनिंग आहे. वाव, ते सिंबल ऍक्च्युअली मी तुम्हाला पाठवणं विसरलो. एक सिंबल आहे, ते वाव अशा प्रकारे लिहितात, ज्याचा अर्थच होतो की एलोहिम, यहोवा, एल शद्दाय अँड व्हॉट एव्हर यू कॅन से, तो आहे. आणि हे इंडिकेट्स करतं ह्या प्लेट्स मध्ये की देव तुमच्या बरोबर तिथेही आहे, ते आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी. आम्ही शास्त्रभाग वाचतो, येशू ख्रिस्त यरुशलेमकडे आला, शिष्यांना म्हटलं की अमुक अमुक ठिकाणी जा, बेतफगे बेथानी एका गावामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक शिंगरू आढळेल आणि जाऊन सांगा, ते तुम्हाला विचारतील कशासाठी सोडताय, म्हणा की याला प्रभूची गरज आहे. पुष्कळ लोक म्हणतात ना ह्या दिवसांमध्ये, खूप उपदेश आम्ही ऐकतो की मी येशूचं गाढव आहे. मी म्हणतो मी काय येशूचं गाढव नाही, पण येशूमध्ये मी आहे आणि येशू माझ्यामध्ये आहे. हालेलुया. मग काय होतं, गाढव म्हटलं की आम्ही लाता मारायला सुरुवात करतो. तो गुणधर्म गाढवाचा ना, तो नकोय आम्हाला. त्याने आम्हाला गाढव नव्हे, गाढवावरती बसणारा राजा त्याने आम्हाला बनवलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता ह्या पेटकडे जेव्हा आपण येतो, जेव्हा मी ह्याचा बारकाईने अभ्यास केला, तेव्हा देवाने मला याच्यासाठी काही गोष्टी दिल्या, काही प्रॉमिसेस देवाने दिले आणि काही रेफरन्सेस मला सापडले. ते म्हणजे मिस हाना या पुस्तकामधला 117वं वचन मला सापडलं, किंवा 10 वचनामधला पहिला भाग मला सापडला. आणि जेव्हा ह्या गोष्टी मी वाचतो तेव्हा मला लक्षात आलं की देवाने काही प्रॉमिसेस केलेले आहेत. आबी वचने आपण वाचूया. निर्गमनाचा 6 अध्याय 6 आणि 7 ही वचने प्लीज वाचा. 6 आणि 7 ही वचने या. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन, म्हणजे तुम्हास मिस्रांच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे. सी द प्रॉमिसेस ऑफ गॉड. म्हणा तो माझा देव होईल, तो माझा देव होईल. म्हणा तो माझा देव होईल. पुढे, म्हणजे तुम्हास मिस्राच्या ओझ्या खालून, म्हणजे तुम्हाला मिस्राच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव आहे. हे तुम्हास कळेल. हे तुम्हाला कळेल. अजून एक वचन वाचूया. उत्पत्ती याचा 40 अध्याय वचन 11 ते 13 मध्ये काय म्हटले बघा. या वचा. आणि फारोचा प्याला माझ्या हाती होता, मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्याल्यात पिळली व तो प्याला फारोच्या हाती दिला. योसेफ त्यास म्हणाला, याचा अर्थ असा, ती 3 फाटे म्हणजे 3 दिवस. बस एक लक्षात घ्या. काही लोक जेव्हा अभ्यासकांचा मी बारकाईने अभ्यास केला तेव्हा ह्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा प्याला दिला जात होता पिण्यासाठी. अभ्यासक म्हणतात की 4 प्रकारचे प्याले होते, जे प्याले ह्या दिवशी हे लोक पित. बरं, हे ते प्याले नव्हे बरं का, ते वाईन नव्हे किंवा ती लिकर नव्हे जी लोक जगामध्ये आज पितात. एक विशिष्ट प्रकारचे प्याले होते, जे प्याले इंडिकेट्स करतात की परमेश्वराने आम्हासाठी किती महान काम केलेत. ते 4 प्याले असतात आणि ते 4 प्याले 4 गोष्टीचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर जाण्याआधी गेत्सेमन बागेमध्ये प्रार्थना करतो आणि काय म्हणतो, प्रभू हा प्याला तुझी इच्छा असेल तर माझ्यापासून. कोणता प्याला तो पिणार होता? तो मरणाचा प्याला पितोय का, तर तुम्हाला आणि मला सर्वकालिक जीवन प्राप्त हे बाबा. आमेन. हालेलुया.
कसं ग्रेट प्रेम, अद्भुत प्रेम, महान प्रेम त्याने आमच्यावरती केलं. जेव्हा मी 4 गोष्टी पाहिल्या. नंबर 1 गोष्ट, आय विल ब्रिंग यू आउट. पहिला जो प्याला होता ना, तो म्हणतो की आय विल ब्रिंग यू आउट. मी तुला बाहेर काढील. का? टू सॅन्टिफाय. सॅन्टिफिकेशन इथे येतं. मला तो बाहेर काढील. कारण का? कारण त्या देवाला मला पवित्र, शुद्ध, निष्कलंकित करायचं. ते कशाने शक्य होणार आहे? फक्त पुत्राच्या कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे. सेडर किंवा ही जी प्लेट आहे, ह्यामधलं जे भोजन आहे आणि भोजनासंगती जे प्याले आहेत ना, ते इंडिकेट्स करतात. नंबर 1 गोष्ट, तो आम्हाला शुद्ध करू पाहतो आणि ती शुद्धता जी आम्हाला प्राप्त होणार आहे केवळ आणि केवळ पुत्राच्या बलिदानाद्वारे. आय विल ब्रिंग यू आउट म्हटलं. नंबर 2, आय विल डिलिव्हर यू. मी तुला मुक्त करील. हे पास ओव्हरचं नेरेटिव्ह आहे चर्च, की तो मला मुक्त करणारा देव आहे. येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये स्वतःला धरून देण्यासाठी जात होता, कारण त्याला ठाऊक होता की पिता म्हटला प्याला दूर होणार नाही, तुला तो पिणं अगत्याचं आहे. तू जर पेला तरच कुठे ही जनता वाचणार आहे. हालेलुया. आज जगाला वाचवायचंय ना चर्च, तर जगाला वाचवण्यासाठी ख्रिस्ताला तो प्याला पिणं गरजेचं होतं. नंबर 2, ही हॅज डिलिव्हर्ड अस. नंबर 3, ही विल रिडीम्ड अस. याला म्हटलंय दुसऱ्या भाषेमध्ये द ग्रेस मील. बोला ग्रेस मील. म्हणा कृपेचं भोजन. आम्ही जे प्रभुभोज घेतो ना, ते पण तेच आहे. ते पण इंडिकेट्स तेच करतं. कृपेचं भोजन आहे. हे आम्हाला हे दाखवतं, आठवा कशा प्रकारे देवाने तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे. एक एक गोष्ट आपण पुढे बघणार आहोत. आणि 4थी गोष्ट त्या प्याल्याची ही आहे, आय विल टेक यू. मी तुला माझ्या संगती घेऊन चालेल. ऍट द एंड ऑफ द हालेल. बोला हालेल. हालेल पासून शब्द पुढे आला, हालेलुया. जेव्हा मी तुला घेऊन चालणार आहे, देन यू विल प्रेज माय नेम. प्रेज लॉर्ड. हालेलुया. खूप इंटरेस्टिंग स्टोरी निर्गमच्या 12व्या अध्यायामध्ये आहे. 14वा दिवस निवडला. तुम्हाला 14वा अर्थ कळाला. आणि वचनामध्ये म्हटलं की 4 दिवस याजकांनी बारकाईने कोकरू तपासायचं आणि मग शेवटी म्हणायचं आता कोकरू निर्दोष आहे, चला त्याला वधण्यासाठी चला. विचार करा, जुन्या करारामध्ये असा नियम होता, प्रत्येकाने आपापल्या घराण्याप्रमाणे कोकरू घ्यावे. जर आपण आता जुन्या करारामध्ये असतो, भारताची लोकसंख्या 143 कोटी आहे, किती कोकरू लागले असते? एका घराण्यात जिल्हा पण आहे, एकाच घरात जिल्हा पण, म्हणजे एवढे लोक आहेत. म्हणजे विचार करा किती कोकरू लागले असते. धन्यवाद त्या प्रभूला की आपण न्यू कव्हनंट मध्ये आहोत, जुन्या करारात नाही. आमेन. आणि म्हणून कोकरू एकदाच बदला गेला प्रभू येशू ख्रिस्त नावाचा. त्यानंतर नो नीड ऑफ सॅक्रिफाइस, नो नीड ऑफ बलिदान. हालेलुया. एकदाच तो बदला. एकदा बदल्यामुळे झालं काय? तुम्हाला आणि मला त्या निसान महिन्यामध्ये जेव्हा ही गोष्ट आम्हाला प्राप्त झाली, तेव्हा ती गोष्ट खूप उत्तम आणि अतुलनीय अशी आहे. नंबर 1 गोष्ट मला तुम्हाला सांगायची, यामध्ये ना चर्च एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बेखमीर भाकर ठेवलेली आहे. बेखमीर भाकर पण होती, किंवा बेखमीर देखील भाकर देवाने खाण्यासाठी सांगितली होती, असं शास्त्रभाग आम्हाला सांगतो. जेव्हा आपण 12व्या अध्यायामध्ये येतो, 12वा अध्याय काढ निर्गमचा 40 पासून पुढे प्लीज वाचा. सॉरी 14 पासून पुढे, 14 ते 20 जस्ट रीड. हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्याने पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. कोणती भाकर खावी? सगळे म्हणा बेखमीर. बेखमीर. किती लोकांना खमीर माहिती आहे? खमीर माहिती आहे का? इस्ट. आपण जे पाव फुगण्यासाठी टाकतो. खमीर हे पापाचं प्रतीक आहे, पापाचं दर्शक आहे. आणि बेखमीर भाकर जी आहे ती पापविरहित जीवन आहे. इथे वचनामध्ये म्हटलं की तुम्ही काय खावं? बेखमीर भाकर खावी. पुढे, पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्याच दिवशी. चर्च हॅलो, जुन्या करारात हा रूल होता, पहिल्या दिवशी तुम्ही सर्व खमीर काढून टाका. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत 7 दिवस ही प्रक्रिया करायची होती. जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा
इस्रायलातून उच्छेद करावा. उच्छेद करावा. ऐकताय मला सगळे? हालेलुया, हालेलुया. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं की मी खूप मोठा पापी आहे. हॅलो, मी व्यसन करतो, मी चुकीच्या संगतीमध्ये बसतो, आठवडाभर मी खूप पापे करतो आणि मग रविवारी मी चर्चमध्ये येण्यास पात्र आहे का? मला देव जवळ करेल का? जुन्या कराराप्रमाणे अशा लोकांचा उच्छेद होता. डायरेक्ट म्हटले अशा लोकांचा उच्छेद करा जे खमीराची भाकर खाता. परंतु मी तुम्हाला हे म्हणतो, बायबलमध्ये नवीन करारामध्ये न्यू कव्हरंट मध्ये येशूच्या माध्यमातून आम्हाला पित्याकडे जाण्याकरता ऍक्सेस मिळाला. आणि तुम्हाला मला हे म्हणायचे, रविवारच्या दिवशी खाणारे, पिणारे, पेताड, आंधळे, लंगडे, लुळे अशांचीच गरज चर्चमध्ये. किती लोक ऍग्री आहेत याला? प्रभूला असे लोक हवेत. तो चांगल्यांसाठी नाही आला हो, तो पाप्यांसाठी आला. आणि तो अशा लोकांना जवळ घेतो आणि त्यांची अपराध क्षमा करतो. एकदा एका चर्चमध्ये प्रार्थना चालू होती, देवा लोक येऊ दे, मंडळी वाढू दे. आणि एक जण डुलत आला चर्चमध्ये बाटली घेऊन. चर्चच्या आश्चर्याने त्याला हाकलून दिलं. पाळक म्हटलं, प्रभू तू असे कसे लोक दिले? म्हणलं म्हणजे मला लोक तू का देत नाही? प्रभू म्हटलं दिला तर होता. डुलत म्हणे, हा असेच लोक मी पाठवतो. तुझं काम आहे त्यांना डुलणं बंद करायचं. हॅलो, चांगल्याची अपेक्षा करतोय का आपण चर्चमध्ये? मुळीच नाही. आम्हाला आशे तर हवेत, पडत झडत येणारे. आपण त्यांना उभा करू येशूच्या नावामध्ये कसं उभं राहायचं ते. हालेलुया. आणि मला त्यांना हे म्हणायचे, जे लोक अशा अपराधामध्ये आहेत, तुमच्यावर देवाचं खूप प्रेम आहे आणि देवाला तुम्हीच हवे आहात. इतिहास वाचा शास्त्राचा. खमीरासारखे जीवन जगणारेच लोक देवाला हवे. कारण का? देवाला त्यांना बेखमीर भाकर द्यायचंय आणि त्यांना शुद्ध पवित्र करायचं. मी तर आमच्या चर्चमध्ये जाहीर सांगतो, ऑनलाईन पण वेलकम. सगळे पेताड, सगळे व्यसनाधीन, सर्व आजारी या शक्यानं चर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. जागाच नाही पुरायची ना आपल्याला, आपण तशी प्रार्थना पण करतो देवाकडे. आमेन. बिकॉज हा खमीर काढा म्हटला प्रभूने. 7 दिवस दिले होते खमीर काढण्यासाठी. आणि तिथं असं म्हटलं की बेखमीर भाकर खावी. आणि बेखमीर भाकर म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हटला जीवनाची भाकर मी आहे, जो मला खाईल त्याला पुन्हा भूक नाही लागणार. तो त्याचं प्रतीक आहे. जर आपण करंदी कराच्या 5व्या अध्यायाकडे आलो, प्लीज या. 1 करिंथ 5 आणि वचन 8 मध्ये काय म्हटलंय बघा. 1 करिंथ 5:8. म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा. म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणाने किंवा दुष्ट पण यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने तो पाळावा. आमेन. हॅलो, जुन्या करारामध्ये 7 सण आहेत आणि 5 अर्पणे आहेत. आपण ते पाळत नाही आज. त्यामधला हा एक सण आहे ओलांडण. आपण तो पाळण्यासाठी या चर्चमध्ये आलो आहोत खरे, परंतु खऱ्या अर्थानं हे समजून घ्या की त्याची इच्छा ही आहे, आमच्यातलं खमीर त्यांनी नष्ट करावं आणि आम्हाला परमनंटली बेखमीर भाकरीचा भाग त्यांनी बनवावा. हॅलो, ऐकणाऱ्यांनी हे पण ऐका, देव कृपा करते म्हणून पापच करत राहावं का? काही लोकांनी चुकीचं घेतलंय ग्रेसला. ते म्हणतात खूप ग्रेस प्रभूने दिली, कसंही जगा आता आपण स्वर्गात तरी जावं. नाही. अण्णांचं एक म्हणणं आहे हमेशा. अण्णा म्हणतात कृपा तुम्हाला पाप करण्यापासून वाचवते, म्हणजे स्वतः प्रभू येशू आम्हाला वाचवते. हालेलुया. आणि वचनामध्ये म्हटलं की बघा, कम्प्लिटली त्या बेखमीर भाकरीला आम्ही पाळावा अशी देवाची इच्छा आहे. अजून एक नियम होता चर्च, मी तुम्हाला सांगतोय. त्या निर्गमकडे या. निर्गमच्या 5व्या 12व्या अध्यायाचं वचन 5 कडे आपण येऊया. जस्ट लुक ॲट देअर. काय म्हटलंय, काही गोष्टी महत्वाच्या आपण ऐकूया. कोकरू घ्यावयाचे, ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला, हा नर मेंढरातला, शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. बघा, आता तुम्ही लवकरच आपण गुड फ्रायडे मानणार आहोत ना. किती घंटे अंधार पडला होता सूरज तेव्हा येशू क्रूसावरती गेला? किती घंटे अंधार होता?
3 तास, 12 ते 3. का अंधार पडला माहितीये का? लोड शेडिंग गेलं होतं त्यावेळेस. लोड शेडिंग होतं का यरुशलेममध्ये? व्हाईट वॉज डार्कनेस. अंधार का पडला? आता वाचलं ना, कोकरू वधण्याची वेळ संध्याकाळची असायची. वाचा परत एकदा 5वा भाग, शेवटचा पाठ वाचा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा. आणि संध्याकाळी इस्रायल मंडळी देखत त्याला वधावा. कोकरू वधण्याची वेळ कोणती होती? सायंकाळ. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावरती गेल्यावरती अख्ख्या जगात अंधार पडलाय. गो अँड सर्च इन द हिस्ट्री व्हॉट हॅपन एक्झॅक्टली. हा, अंधकार क्रोधाचं प्रतीक पण आहे, परंतु अंधकार कोकरू वधण्याचा वेळ देखील आम्हाला दर्शवित. आता जेव्हा ह्याचा आपण पुढे येतो ना, पुढे खूप इंटरेस्टिंग आहे. वाचा. ज्या घरात त्याचे मांस खावायचे असत त्या घराच्या दोन्ही दार कपाळपट्टीला व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे रक्त लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस त्याच रात्री विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर खावे. हॅलो, बेखमीर भाकर आणि कडू भाजी संगती खावे. पण त्याच्या आधी काय करायला सांगितलंय? कच्च खा म्हटलं, शिजून खा म्हटलं, 4-5 शिट्ट्या द्या आणि मग खा असं म्हटलंय. काय म्हटलंय? आप ऐकताय का? मला ऐकणार आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. भाजून म्हटलं, किती चेहऱ्यावरती हास्य आलं ना. प्रत्येकाला भाजलेलं आवडतं. मी याच्याविषयी बोलत आहे. आता अजून एक सिक्रेट ऐका. एक नियम होता, मांस भाजताना डाळिंबाच्या झाडाच्या फांदीवरच भाजायचं. माहिती का तुम्हाला का असं? डाळिंबाचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास कराल तर डाळिंब बिब्लिकली, बायबलनुसार, ह्या पर्टिक्युलर वलांडण सणाच्या दिवशी डाळिंबाला फार इम्पॉर्टन्स दिलेला आहे. डाळिंबाचे 2 महत्वाची बाबी सांगतो. डाळिंब म्हणजे समृद्धी, आशीर्वाद, ब्लेसिंग्स अँड फर्टिलिटी, एक सुपिकता, अबंडन्स, ग्रेस, त्याचं प्रतीक आहे. विस्डम, नॉलेज, प्रॉस्पॅरिटी, इट सिम्बलाइज. आणि तेवढंच नव्हे तर रोस हसाना नावाच्या पर्टिक्युलर वेळेला हे मील बनवत असताना, हे अन्न बनवत असताना तिथे डाळिंबाच्या झाडाच्या फांद्या वापरलं जात होतं मांस भाजण्यासाठी. का असं? थोडस बारकाईने अभ्यास जर केला तर काय लक्षात येईल. तुम्ही एखादं मोठं डाळिंब घ्या, कधी ट्राय करा घरी गेल्यावरती. डाळिंबाच्या कधी कोणी बी मोजल्यात का? खायचं काम केले, बाकीचं नका सांगा. घरी गेल्यावरती प्लीज मोजा. डाळिंबामध्ये 613 बी आहेत. कारण का? बायबलनुसार, जुडाइझम नुसार, यहुदी धर्मानुसार 613 आज्ञा देवाने मानवाला दिल्या आहेत. त्या कुठे कुठे पाहायला भेटतात त्याचं तुम्हाला मी पुस्तकं सांगतो. नंबर 1 यहुदी पुस्तकं, लक्षपूर्वक ऐका. नंबर 1 तनाक, नंबर 2 तलमूद, नंबर 3 जुना करार, नंबर 4 10 आज्ञा, नंबर 5 हलाखा, नंबर 6 स्तोत्र संहिता, नंबर 7 मिसहाना, आणि नंबर 8 आहे नेहीम. हे सगळे तुम्हाला जुडाइझम मध्ये पाहायला भेटेल. आणि जुडाइझम किंवा यहुदी धर्माचे पुस्तक हे BC 1400 मध्ये लिहून पूर्ण झाले. आणि आमचं बायबल कधी पूर्ण झालं लिहून? कधी? 1600 मध्ये. किती वर्ष लागले बायबल लिहिण्यासाठी? 1600 वर्ष लागली. परंतु हे पुस्तक लिहिण्याकरता 1400 वर्षाचा कालावधी गेला असं आम्हाला पाहावयास मिळतं. आता या ठिकाणी आम्हाला असं पाहायला भेटतं की जर तुम्ही माझ्या संगती निर्गमच्या 28 अध्यायाकडे याल, प्लीज काढा 28 अध्याय आणि वचन 33 काय म्हटलंय बघा. निर्गम 28:33. येस. त्याच्या खालच्या घेऱ्यात बघा, त्याच्या खालच्या घेऱ्याला सभोवती निळ्या जांभळ्या व किरमिजी, सभोवती माझ्या मागे बोला, निळ्या जांभळ्या किरमिजी. माझ्याकडे बघा बरं. बायबल मधले सगळ्यात महत्वाचे हे कलर्स आहेत.
ऐकताय मला? हॅलो, मला ऐकणारे? हालेलुया. निळा असं म्हटलेलं आहे की निळा, जांभळा आणि किरमिजी. का बरं? वरती बघा, वरती बघा, वरती बघा. निळा हा जो रंग आहे तो स्वर्गाचं प्रतीक आहे. जांभळा जो रंग आहे तो प्रिस्टहूड, महायाजकाचं प्रतीक आहे. आणि जो किरमिजी आहे, ज्याला स्कारलेट म्हणतात, तो रॉयल्टी याचं प्रतीक आहे. चर्च जमाती रक्तस्रावी स्त्री येशूच्या गोंड्याला स्पर्श करायला आली तेव्हा त्या गोंड्याला हे 3 रंग होते. तिने स्पर्श केला स्वर्गाला, तिने स्पर्श केला त्या याजकीय पदाला, तिने स्पर्श केला त्या रॉयल्टीला. शी गॉट द कम्प्लीट हील्ड. बायबल आम्हाला सांगतं. कारण का? कारण मला सांगते यशाचा ग्रंथ 53वा अध्याय. प्रत्येक जण काढा आणि शास्त्र बघा, आपण वाचूया, वेळ घेऊन वाचूया 3 पासून 10 पर्यंत प्लीज. यशा 53 3 ते 10 खूप महत्वाचं वचन आहे. यशा 53. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लवकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंतच्या भूमीतून त्याला काढून टाकले. बस. सी पुढे खूप सुंदर आहे, पण त्याच्या आधी पुन्हा एकदा निर्गमचा 12वा अध्यायाचं वचन 9 वाचूया आपण पटकन. ज्याला भेटलं त्याने वाचा. निर्गम 12:9 मध्ये काय म्हटलंय बघा. यस, हा, तुम्ही त्याला शिजवू नका किंवा तुम्ही त्याला कच्च खाऊ नका, तर तुम्ही त्याला विस्तवावर भाजवा. ऐकताय मला? डाळिंबचं झाड या ठिकाणी वधस्तंभाचं प्रतीक आहे. आणि वचनामध्ये म्हटलं, इब्रीच्या पुस्तकामध्ये आम्ही 6 मध्ये वाचतो की झाडावर टांगलेला शापित आहे. प्रभू येशू आमच्या करता शाप झालाय बर का. आता आम्ही शापात नाहीत. बोला आमेन. बोला आम्ही शापात नाही. शेजारच्याला म्हणा तुम्ही शापात नाही. आता वधस्तंभावर त्याला दिलं तर एक नियम होता आणि नियमाप्रमाणे त्याला डाळिंबाच्या झाडावरती किंवा त्या फांद्यावर जाळलं जात होतं, त्या मासाला, जे मांस होतं ते. आणि वचनामध्ये अशा प्रकारे वाचलं की याजकाच्या जाग्याच्या खालच्या बाजूला डाळिंबाचं चित्र काढ. जो याजक रक्त हातामध्ये घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जाणार आहे ना, तर याजकाच्या झग्याच्या खालच्या बाजूला डाळिंबाचं चित्र काढ. कारण नियमशास्त्र पूर्ण होणं अगत्याचं होतं. मग ते 5:17 मध्ये असं म्हटलं की तो नियमशास्त्र रद्द नव्हे पूर्ण करावयास आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने बारीक सारीक गोष्ट पाळली. तो शास्त्र भाग परत एकदा वाच. 28 निर्गम 28:33. यस, रीड. निळा, जांभळा, किरमिजी आणि पुढे 28. हा वाचा. त्याच्या खालच्या घेरा सभोवती निळ्या, जांभळ्या. हा, अजून एक लक्ष तुमचं मला वेधून घ्यायचं. किरमिजी रंग जो आहे ना, ज्याला स्कारलेट म्हटलंय, थोडंसं लालसर पण आहे. हा जो रंग आहे, ऐका ऐका, जर तुम्ही ह्याचा बारकाने अभ्यास कराल तर अभ्यासक म्हणतात की याकोबाला देवाने एक ठिकाणी एक शब्द वापरलाय, कीटक आहेस तू. आहे ना शब्द याकोबाविषयी. आम्ही यशामध्ये वाचतो की याकोबाला म्हटलं की तू किडा आहेस, कीटक आहेस. पण पुढे म्हणतो की हाच जो कीटक आहे ना, तो मोठा उभा डोंगर नष्ट करण्यास सामर्थ्यशाली आहे. म्हणजे ह्याच किड्याला नंतर पुढे परमेश्वर बुलडोजर बनवत आहे.
सी द गॉड स्टाईल टू वर्क. हालेलुया. ती प्रार्थना करू नका आता, प्रभू मी तुझ्या हातातील किडा आहे आणि घ्या चावा सगळ्यांना. इट्स नॉट लाईक दॅट. तो किडा म्हणजे साधन आहे. देवाच्या हातामधली एकही वस्तू निर्जीव नसते, निरुपयोगी नसते, ती सदैव ग्रेट यूजसाठी असते. इथे म्हटलंय की त्या याजकांच्या जाग्याला हे रंग होते आणि स्कारलेट किंवा लाल रंग येशूच्या रक्ताचं देखील प्रतीक आहे. तुम्हाला माहिती आहे क्रुसावर जाण्याआधी येशूचं रक्त सांडलं ना. कुठं सांडलं? गैसमेन बागेमध्ये. त्याचा घाम जणू काय रक्ताचे थेंब पडत होते. अभ्यासक म्हणतात हे असं का घडतं बरं? सायंटिफिकली जेव्हा हृदय फार जास्त दुखलं जातं ना, हृदय फार दुःखी होतं, कष्टी होतं आणि एखादी गोष्ट सहना पलीकडे होती, तेव्हा घाम जणू काय त्याचा रक्तासारखा बाहेर पडतो. सायंटिफिक ते रिझन आहे. येशूला ती गोष्ट पचत नव्हती की आता पिता मला नाकारणार आहे, मी पित्यापासून वेगळं होणार आहे आणि एवढंच काय आता पापाचा मोठा धब्बा माझ्यावरती पडणार आहे की मी पापी झालो. सी, देवाला फक्त पापाचा वीट आहे, पाप्यांचा नाही. त्याने तुमच्या माझ्या करता पुत्राला देखील नाकारलं. मग किती विशेष तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आहोत. आपण टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया त्यासाठी. आणि एवढं होण्याकरता, एवढं करण्याकरता त्या देवाने स्वतःच्या पुत्राचाही विचार नाही केला, पण तुमचा आणि माझा विचार केला. तुम्ही आणि मी देवाच्या नजरेमध्ये आज खूप आणि खूप ग्रेट आहोत. पुढे वाचत आहे तो शास्त्र भाग डाळिंबाचा. पुढे हा जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे काढावी. कशी काढावी? काय काढावी? डाळिंबे. डाळिंब नव्हे, डाळिंबे काढावी. म्हणजे यू थिंक हे सगळ्यामध्ये किती सिंबॉलिक गोष्टी दडलेल्या आहेत. येशू ख्रिस्त आलाच होता नियमशास्त्र पूर्ण करावयास, रद्द नव्हे. नियमशास्त्र हा होता प्रत्येक घराण्यामागे एक कोकरू घ्या. आता घ्यायचं म्हटलं तर कुठून कोकरू आणायचं? नाही आणू शकत आपण. एवढे कसं आपण मॅनेज करू शकत होतो? देवाला ठाऊक आहे पुढे असं होणार आहे. मग देवाने अगोदरच आमच्या करता तरतूद केलेली आहे. ओलांडन सण आठवण करून देत, जो ओलांडून गेला ना मृत्यूदूत तुम्हाला आणि मला, त्याने तुम्हाला आणि मला नाही पाहिलं जे आम्ही आतमध्ये आहोत. आतमध्ये आम्ही असताना जे बाहेरच्या बाजूला रक्त होतं ना, ते जिवंत येशू रक्त त्याने पाहिलं. त्या रक्ताकडे पाहिले की कोकऱ्याचं रक्त आहे, हा तर येशू आहे, हा तर माझा निर्माता आहे. मी म्हणतो मृत्यूनी पण मान खाली घालून तो गेला असेल. रक्त कसं पाहू? निर्मात्याचं रक्त मी पाहू शकत नाही. हॅलो, हु इज इनसाइड नॉट द मॅटर. आपण मागे शिकलो की ज्या वेळेला कराराचा कोश होता, कराराच्या कोशावरती मर्सी सीट आहे ना, आणि आतमध्ये काय ठेवलंय? 10 आज्ञा, अहरोनाची काठी कळे आलेली आणि वाटीमध्ये मान्ना. जर तुम्हाला आतमधल्या गोष्टी बघायच्यात, तुम्हाला काय बाजूला करावं लागेल? कृपा सीट बाजूला करावे लागेल. आणि ते पॉसिबल आहे का बाजूला करणं? कारण तिन्ही वस्तू मानवाच्या बंडाचं प्रतीक आहे, बरोबर की नाही? सो नो नीड टू सी. बायबलमध्ये म्हटले त्यांनी तुमची अपराधे आपल्या डोळ्यापुढे ठेवली. आणि असंही शास्त्र आम्हाला सांगते की त्याच्या कृपेमुळं, दयेमुळं त्याने आमच्या सगळ्या पापांची रास झाकून टाकलेली आहे. आम्ही किती पापी होतो, किती वाईट होतो ते पाहण्यापेक्षा रक्ताकडे बघा. त्या रक्ताने तुम्ही आणि मी तारलो गेलो आहोत. रोजचा दिवस आमच्या करता कृपेचा दिवस आहे. सो वी ॲज अ चर्च हॅव टू थँक गॉड की तुझा पुत्र प्रभू आम्हासाठी तू दिलास. हे सगळं सिंबॉलिक आहे. आणि धन्यवाद, महायाजकांना ती संधी होती. नवीन कराराच्या पेत्राच्या पुस्तकात आम्ही अशा प्रकारे वाचतो की आपण सगळे रॉयल प्रिस्ट आहोत. बोला आमेन. म्हणा मी रॉयल प्रिस्ट आहे. राजकीय गण, रॉयल प्रिस्ट, अँबॅसिडर्स. माय गुडनेस, काय पद दिलेत प्रभूने आम्हाला. भले आम्हाला उच्चारता येत नाही पण आम्ही त्याचे भागदार आहोत. आमेन. कोण आहेत तुम्ही? आय एम अँबॅसिडर, नॉट द कार but the Rajdut of the heaven. Who you are? I am a royal priest of God. राजकीय याजकगण, देवाचे निवडलेले लोक, देवाचे वंश आम्ही आहोत. कशामुळे बनलो? पुत्राच्या रक्ताच्या बलिदानाद्वारे. वाव, सच अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. तुमच्या नावापुढे डिग्री नसू द्या, ह्या डिग्र्या लावा. काय डिग्री आहे? रॉयल प्रिस्ट. पुढं राजकीय याजकगण, पुढे निवडलेलं वंश, पुढे राजदूत. अरे थांबणार नाही, थांबू शकत. खूप मोठं आहे.
हालेलुया. आणि हे सगळं मला प्राप्त झालं माझ्या प्रभूने. पुढे पण फार इंटरेस्टिंग आहे. त्या 22 अध्यायाच्या 5 वचनाकडून पुढे या. 12वा अध्याय निर्गम 12वा कडे या आणि 5 पासून पुढे पुन्हा वाचा. कोकरू घ्यावयाचे, ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. हा नर मेंढरातला शेरडातला घ्यावा. तुम्ही कधी विचार केला का हो? शेरड आणि मेंढर यांचा उल्लेख बायबलमध्ये वारंवार केलेला आहे. शेरड म्हणजे कोण ताई? शेळ्या बकऱ्या ना. आणि मेंढरू. शास्त्र असं पण सांगतं शेवटच्या काळी बकऱ्या आणि म्हणजे शेरड आणि मेंढर वेगळे केले जातील. आपण कोण आहोत सगळे? म्हणा मी शिंग नसलेलं मेंढरू आहे. म्हणून आम्ही मेंढरू आहे. शिंग नाही तरी मारतो आम्ही. म्हणजे शिंग नसताना पण एखाद्याला जखम होते माझ्या मारण्याद्वारे, तो असल्यावरती काय होणार आहे? तो मरून जाईल. शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये बोकड याजकाकडे आणलं जात होतं. याजक हात ठेवायला लावायचा ज्याने आणलंय त्याला, आणि याजक प्रार्थना करायचं, म्हणायचं की बोकड सोडून द्या. नंतर ते बोकड सोडलं जायचं जंगलामध्ये आणि तो मारला जात होता. ते बोकड पश्चातापाचं प्रतीक आहे. मग याजक त्याच घराण्याकडनं कोकरू मागवायचा. तो व्यक्ती हात ठेवायचा, याजक प्रार्थना करायचा, कोकऱ्यामधली निष्कलंकितपणा तो व्यक्तीमध्ये जायचा आणि व्यक्तीचे वर्षभराचे पापे ते कोकऱ्यामध्ये जात होते आणि मग त्याला त्या होमविधीवरती चिरलं जात होतं. आणि मग हळूहळू ते कोकऱ्याचं रक्त वाटीमध्ये साठलं जात होतं आणि त्या जीव पण त्याचा हळूहळू जात होता आणि मग ते मरायचं. येशू लगेच नाही मेला, येशू पण हळूहळूच मेला. एक अट होती शास्त्रामध्ये की खबरदार हाड मोडलं नाही पाहिजे. तुम्ही ऐकताय का? शास्त्रामध्ये क्लिअर कट म्हटलंय हाड मोडता कामा नये. येशूचं पण हाड नाही मोडले एक सुद्धा. भले येशूच्या पाठीवरती फार फटके होते, पूर्ण अंगभर त्याच्या जवळजवळ बाळकसाहेब 5480 जखमा होत्या. 17 नसांमध्ये त्याच्या ब्रेन मधल्या त्या काटे भयानक घुसले. वी डोंट हॅव द पिक्चर्स राईट. आणि 120 किलोचा वधस्तंभ घेऊन तो चाललेला आहे, जवळपास 3-4 किलोमीटर. मागून फटके वेगळे, पायातनं रक्तबंबाळ झालेला. आणि मागे पण विश्वदादा बोलले होते की तो आपण बघतो ना क्रुसावरती फक्त एवढा कपडा बांधलेला, तसं नाहीये वास्तविकता. तो कम्प्लीट नेकड होता, कम्प्लीट नग्न. का? त्याच्या नग्नतेमुळं आपण झाकले जाऊ. हालेलुया. एवढं आमच्यासाठी त्यांनी केलं. येशू क्रुसावर गेला तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये 11.5 पॉइंट रक्त होतं, लिटर. त्याची हाईट 5.7 होती. तेव्हा त्याचं वय 70, वजन 70 किलो होतं त्या क्रुसावर तेव्हा तो गेला. विचार करा, सगळं काही शेवटच्या भाला भोसकला ना, तेव्हा रक्त आणि पाणी बाहेर आलं. एकूण एक थेंब कम्प्लिटली तुमच्या माझ्या करता दिला. वाय? वी कॅन सिट विथ द फादर विथ दॅट राइट्स ऑफ द सननेस किंवा सनशिप. आमेन. एवढं प्रेम. कधी आठवा ना देवाच्या प्रीतीविषयी. एखादी चूक करण्याआधी, एखादं पाप करण्याआधी आठवा की तुमच्या करता किती रक्त सांडले त्याने. स्टॉप डुईंग दिस. तुम्ही शोरली ते बंद कराल, देवाचं गौरव त्यामधून कराल. पुढे वाचताय पटपट. ज्या घरात त्याचे मांस खावायचे असते त्या घराच्या दोन्ही धारबाह्यांना व चौकटीच्या कपाटपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून खावे. पुढे मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. कसे भाजून खावे? विस्तवावर. बरं, कशा बरोबर खावे? खाली मागे या 8 वचन प्रदीप. आणि त्यांनी त्याच बस भाकर व कडू भाजी बरोबर खावे. बिटर हर्ब्स, राईट? वय कडू भाजी. एखाद्याच्या घरी मृत्यू झाला, आपण त्यांना जेवण घेऊन जातो, काय म्हणतो? काय काढायचं? कडू घास. हा तोच आहे. इस्रायल लोकांना 430 वर्षाच्या बंदिवासाचा, गुलामगिरीचा कडू अनुभव या कडू भाजीने खाऊन नष्ट करायचा होता. त्या प्लेट मध्ये सगळं तुम्ही बघितलं. बिटर हर्ब्स पण तिथे होतेच ऑलरेडी. तिथे कडू भाजी पण होती त्या प्लेट्स मध्ये. मी तुम्हाला सांगतो आता पटकनी. नंबर 1, ती प्लेट दाखवा. प्लेट पटकनी वाढा सगळ्यांना.
म्हणजे डिस्प्ले करा सर्वांसाठी, असं मला म्हणायचं. वेळ भुकेचा आहे, मी संपवेल लवकरच, डोंट वरी. बघा ते काटे, हा कोकरा, कबर उघडलेली आहे. हे तुम्हाला नंतर सांगतो काय आहे. हा येस, कम टू क्लोजर, लिटिल क्लोजर. येस, नाव सी दिस कडू भाजी दिसते का तुम्हाला? 2 भाज्या तिथे. नंबर 1 बघा, तिथे जे आहे ना सेंक बोन त्याला म्हटलंय, ते जे आहे ते त्याला हिब्रू भाषेमध्ये झेराओ असा शब्द वापरला गेलाय. तो म्हणजे गुडघ्यापासून खालपर्यंतचा जो भाग आहे ना, हा जो बोन आहे प्रत्येकाचा, हात लावा स्वतःच्या बोनला, आहे का बघा? आहे, हा बोन आहे तो. जुन्या काळी त्यावेळी कोकरा वाजला जात होता वलांडनाच्या वेळी, हे आम्हाला पाहावास भेटतं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे त्या बलिदानाच्या वेळेला ते दर्शक कशाचं आहे? मुक्ती, सुटका, बंदीवासातून बाहेर आम्ही आता पडलो आणि आमच्या करता कोणीतरी आता बदलं गेलं. म्हणजे हे बघा, प्रत्येक गोष्टी करता जुन्या करारामध्ये किंमत मोजली जात होती. आणि बायबल आम्हाला हे सांगतं, पौल म्हणतो करंथीकराच्या पुस्तकामध्ये की आम्हाला त्याने विकत घेतलेला आहे, पैका देऊन नव्हे, रक्त सांडून स्वतःच. हालेलुया. तो जो पहिला बोन तुम्ही बघताय तो आहे. नंबर 2 आम्ही पाहतो की ह्या बाजूला या, इकडे पांढर पांढर दिसतंय का गोल गोल? काय ते? काय कधी नाही पाहिलेलं आपण? अंड आहे, एक येतो अंड येते, ते असं उभं दाखवलंय म्हणून तसं आम्हाला दिसतंय. आता या ठिकाणी अंड का दिले? अंड जे आहे ते रिबिगिनिंग, न्यू बिगिनिंग, रिबर्थ याचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही विसरात ना आता बाहेर पडलात ना, तुमचा आता नवा आरंभ झालाय. बोला ना आमेन, हालेलुया. तो त्या ठिकाणी गोलाकार आहे, ते गोलाकार चक्र दर्शवित नवीनीकरणाला. देव तुम्हाला नव्या पद्धतीनं आता बनवत आहे, घडवत आहे. तुम्ही यापुढे नाविन्यात प्रवेश कराल. नंबर 3 बिटर हर्ब्स जे आहे, तुम्ही जी बघता ही जी भाजी एका बाजूला तुम्हाला दिसते कोपऱ्याला, त्या अंड्याच्या खालीच ती आहे कडू भाजी. कडू भाजी युजली कसं काढतात बरं? कडू घास कसा काढायचा असतो? चिकन बिर्याणी घेऊन जाऊन कसं काढतात आंटी? हा, काय नेतात? काय नेतात मोस्टली? पिठलं, भाकरी, अजून कारलं पण असतं ना, मग ते स्पेसिफिकली कडूच असतं म्हणून ते कडू भाजी सारखं. ऍक्च्युली तो जो अनुभव होता ना, कडवाहट आपण ज्याला म्हणतो, की जो कडू अनुभव जो होता, कडूपणा जो होता, इस्रायल लोकांना हार्शने जो होता, गुलामगिरीमध्ये त्यांना जो त्रास झाला, जे कष्ट त्यांनी पाहिली, बायबलला मला सांगतं त्या सगळ्या, ऍक्च्युली वेळेअभावी आपण ते वचन वाचत नाही आहोत, पण एक वचन आपण वाचूया. 1 करंथीकराचं 5वा अध्याय वचन 7 पटकणी वाचा. 1 करिंथ 5:7 कोणीतरी काढा. इपिस्करास पत्र 1 अध्याय वचन 7. इपिस 1:7. यस, 1 करिंथ 5:7, इपिस 1:7. जे भेटेल ते पटकन वाचा कोणीतरी. तर जाऊन एक खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर जुने खमीर काढायचा अर्थ क्लिअर कट आहे, जुना अनुभव. हॅलो, काय लोकांना सवय, माझ्याकडे बघा, जुन्या गोष्टी काढत बसतात आणि मग त्यामुळं ते देवाजवळच येत नाहीत. आणि एक भाऊ म्हटला की पास्टर, मी खूप मोठा पापी आहे, मी खूप व्यसन करतो रोज, मग मला देव जवळ घेईल का? माझ्या देवाचं प्रेम आहे का? मला हे म्हणायचे त्या लोकांना, तुमच्यावरच तर प्रेम आहे त्याचं, पण तुम्ही जुन्या गोष्टी का आठवताय? हा जो जुना अनुभव होता ना, तुम्हाला माहिती आहे का चर्च? ऐका, मुकादमांचा जुलूम 430 वर्ष इस्रायल लोकांनी सहन केला. फार वेदना, यातनेत त्यांना जावं लागलं, फार भयानक त्यांच्या पिढ्या गेल्या त्याच्यामध्ये. आता ते म्हणतात की तुम्हाला तो कडू अनुभव पुन्हा स्मरायचा नाही. इपिस 1:7 मध्ये काय म्हटलंय बघा. अहो, त्याच्या कृपेच्या समृद्धी प्रमाण म्हणजे देवाने आमच्यावरती अबंडंट ग्रेस केलेली. चर्च, एवढी कृपा केली की ती तुम्हाला समृद्ध बनवते. डोंट रिमेंबर द पास्ट, व्हॉट हॅड एक्झॅक्टली हॅपन. आपण पुढे भविष्याकडे पुढे वाटचाल आपण केली पाहिजे. नंबर 4 त्या प्लेटकडे आणा, प्लेट आणा परत. या प्लेटला प्लेटच गायब होती सारखी, ती महत्वाची दुपारच्या वेळेला.
या प्लेटला 4 हा आहे का, कम बॅक मागे या, बस. या हे तर चौथा भाग आहे ना, आय मीन तो पुढचा त्याचा, ते जे बघा बारीक बारीक दाणे टाईप वाटतात, त्याला चारो सेट म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय होतं. सफरचंद, काजू, मनुका आणि गरम मसाले यांचं मिश्रण केलं जायचं गोड. ओके, आणि हे सगळं खायला देत होते आणि ते प्रतीक होतं फ्रीडम फ्रॉम द स्लेव्हरी. देवाने आम्हाला त्या गुलामगिरीच्या बंधनातनं बाहेर काढलेलं आहे, त्याचं ते प्रतीक आहे. आम्ही जेव्हा तमिळनाडूमध्ये होतो किंवा आम्ही जेव्हा ब्रदरसंगती जात असतो, आम्ही तिथे जेवण करतो पोंगलच्या वेळेला. पोंगलला पण वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी असतात. केरळामध्ये जाल तर ओणमला वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान असतात. इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विभिन्न राज्यामध्ये सणांच्या दिवशी विभिन्न प्रकारचे जेवण केली जातात. करता की नाही, खाता की नाही तुम्ही, काही म्हणून खाता ना. सो तो एक प्रकार आहे की नाही, म्हणजे इट्स इंडिकेट्स की आमचा आता आनंद आहे, जॉयफुल आहे. कधी पाहिलं का लग्नामध्ये गेलं तर पिठलं भाकर दिलं लग्नात? पूर्वीच्या काळी कदाचित असं, पण आता आहे का असं? काय भंगार काम केलं यांनी म्हणतील लोक. हा, हे कुठं जेवण असतं का पिठलं भाकर लग्नाच्या दिवशी? नो, इट्स समथिंग रॉंग हॅपन. आणि मग तिथे आम्ही बघतो की व्हरायटी ऑफ फूड असतात. हे सगळ्या गोष्टी ते आनंदाचं प्रतीक आहे की आमचा आनंद आहे, आम्ही तुम्हाला अशा प्रकारे भोजन देत आहोत. आणि हे आहे बायबल सांगतंय की अशा प्रकारे दिलं. इकडे या, याच्या शेजारी एक छोटा ग्रीन आहे का, व्हॉट यू कॉल द, एक हिरवा भाजीपाला आम्हाला पाहायला भेटतोय. तो देखील अनुभव आहे गोडपणाचा, कडू अनुभवातून बाहेर येण्याचा. तो अनुभव आम्हाला पाहावास मिळतो, किंवा ग्रीन व्हेजिटेबल आपण ज्याला म्हणतो. आणि वरती पण म्हटलंय तो एक प्रकारे गोड पदार्थ होता जो इंडिकेट्स करतो चर्च. या सगळ्यामधनं एक गोष्ट आमच्या लक्षात ही येते की हे आहे होली सॅक्रामेंट किंवा युकरिस्ट किंवा सॅक्रिफिशियल लाईफ गिवन बाय जीजस, गिवन बाय द लॅम्ब ऑफ गॉड. तुम्ही आणि मी या सगळ्यांना आता एकाच भाकरीत टाका, ते म्हणजे प्रभू भोजन. आमेन. प्रभूचा देह, प्रभूचं रक्त. जेव्हा आपण हे बघा या सगळ्या गोष्टी आठवण करायला लावायचं. कडू घास काढा, कडू आठवणी आठवा. आता आम्हाला फक्त एकच आठवायचंय, आमच्या करता कोकऱ्याने जे महान काम केलेलं आहे ना, त्याबद्दल मी त्याचा ऋणी आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटाकडे मी आहे. मला तुम्हाला हे म्हणायचं, सगळ्या अनुभवातून शेवटाकडे या. त्याच 12व्या अध्यायाच्या नीतिसूत्राच्या निर्गमच्या 12व्या अध्यायाच्या या 22 वचनाकडे आपण शेवट करत आहोत. बघा काय म्हटलंय तिथे. नंतर एजोप झाडाची एक जुडी घेऊन, त्या ट्री कॅन डिस्प्ले द ट्री, ती पात्रातील रक्तात बुचकाळावी. नंतर एजोप झाडाची जुडी घेऊन, एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी, ती पात्रातील रक्तात बुचकळावी. आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे. आमेन. हालेलुया. हा जो योजोब आहे ना, योजोब ज्याला देवदारू पण म्हटलेला आहे, देवदारू वृक्ष किंवा देवदारी वृक्ष पण त्याला म्हणतात, सॉरी देवदारी वृक्ष त्याला म्हणतात. आता ह्या वृक्षाचा वापर आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला भेटतो. तो म्हणजे काढूया मग संगती काढा, स्तोत्र 92 आणि वचन 12. यस, somebody can read please. हे कशाचं प्रतीक आहे आम्हाला पाहायला मिळेल? नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल. कशासारखा समृद्ध होईल? खजुरी सारखा. म्हणा खजुरी सारखा. आजच्या दिवशी येशू ख्रिस्त जेव्हा यरूशलेम मध्ये आला, त्या लोकांनी कशाच्या डहाळ्या तोडल्या? खजुराच्या डहाळ्या तोडल्या. रस्त्यावरती वस्त्र पांघरली आणि येशू त्यावरनं गाढवीच्या शिंगरावरती बसून यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे. लोक काय म्हणाले? बोला ना मोठ्याने, काय म्हणाले? म्हणा होसान्ना. जे होसान्ना म्हणाले तेच पुढे जाऊन म्हटले की आमच्या करता बरब्बाला सोडा आणि येशूला क्रुसावरती द्या. हा तोच क्राऊड. बघा आता क्राऊड 3 ठिकाणी आहे. क्राऊड म्हणतो होसान्ना, क्राऊड म्हणतो ह्याला वधस्तंभावरती द्या, आणि ह्याच क्राऊडला पेत्र म्हणतो प्रसिद्ध 2 मध्ये पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. आणि हाच तो क्राऊड ज्यांनी पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेतला, की 3000 भरले. हॅलो, सी द सिच्युएशन चेंज. गॉड मेड द चेंज देअर.
योजोबाची जी काठी आहे किंवा जे लाकूड आहे ना, जे आउटवर्ड प्युरिफिकेशनचं प्रतीक आहे. प्युरिफिकेशन, प्रोटेक्शन, कनेक्शन, आणि ते पण डिवाइन कनेक्शन, स्ट्रॉंग हेल्थ, स्टेबिलिटी अँड डिवाइन फेवर. हॅलो, साधन आहे ती फांदी घेतली आणि मग रक्त लावलं, सगळं काय सिम्बॉलिक आहे. तो वधस्तंभाची काठी जर येशूने आपल्यावरती घेतली नसती किंवा जो तो घेऊन गेला नसता, आम्ही प्युरिफाय झालो नसतो, आम्हाला प्रोटेक्शन भेटलं नसतं, आणि आज तुम्ही आणि मी ज्या डिवाइन फेवर मध्ये आहोत ना, ते आम्हाला प्राप्त झालं नसतं. प्रेज द लॉर्ड. त्या प्रभूला धन्यवाद की देवाने एवढं मोठं बलिदान तुमच्या माझ्यासाठी दिलं. का दिलं चर्च? आम्ही त्या बलिदानाच्या द्वारे आमच्या देवाचं गौरव करावं. मत्ते 21 मध्ये आम्ही वाचतो, लूक 19:28 पासून पुढे आम्ही वाचतो, मार्क 11:1-11 मध्ये आम्ही वाचतो, योहान 12:17 मध्ये आम्ही वाचतो, जकर्या 9:9 मध्ये आम्ही वाचतो, आणि स्तोत्र 115:25 मध्ये आम्ही वाचतो की येशू गाढवीच्या शिंगरावरती बसून राजा म्हणून तो यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे. काही घंट्यांनी त्याला क्रुसावर देणार होते. हॅलो, 3 किंवा त्यापेक्षा अधिक आम्ही ऐकलं देखील मागच्या संडेला, जे ज्ञानी पुरुष आले ना, ते म्हटले आम्ही राजाला नमन करायला आलो. आणि इथे येशू डायरेक्टली सांगतोय की मी राजाच आहे. तुम्ही ते येशूच्या वधस्तंभावरती एक नाव होतं ना, INRI, जेव्हा आम्ही त्याचा डिस्कस केला, तो जो शब्द आहे ना, तो यहूद्यांचा राजाच आहे, परंतु त्याचा मूळ अर्थ निघतो YHWH, यहोवा, याहवे, जो हिमसेल्फ इज अ किंग. ही इज अ किंग. त्याने सांगून दिलं तर मी राजा म्हणून आहे. फार कमी लोकांनी ओळखलं की तो राजा आहे. त्याला तुमच्या माझ्या व्हॉट यू कॉल मतांची गरज नाहीये किंग म्हणून डिक्लेअर करायला. ही हिमसेल्फ इज अ किंग बाय द वे, अँड देअरफॉर वी बिकम अ किंग विथ हिम. आमेन, हालेलुया. आपण शेवटाकडे आहोत चर्च. एवढं काही बलिदान आमच्या प्रभूने आम्हासाठी केलेलं आहे. ह्याचा अर्थ हा होतो, पास ओव्हर, वलांडनाचा कोकरा जो वदला जाणार होता, तो त्या पाम संडेला, झावळ्याच्या रविवारी यरूशलेममध्ये प्रवेश करणार होता, ज्याच्या बलिदानाद्वारे तुम्ही आणि मी शुद्ध, पवित्र, बंधनातनं मुक्त, आणि एवढंच नव्हे, त्याच्या उजवीकडे स्वर्गामध्ये सिंहासनावरती विराजमान होणार होतो म्हणण्यापेक्षा झालो आहोत. म्हणून या दिवसाला फार महत्व आहे. आपण सालाबादाप्रमाणे एक रूढी परंपरा म्हणून त्याला फॉलो नाही करत आहे. वी रिमेंबर व्हॉट ही हॅज डन फॉर मी. वी रिमेंबर ही इज द किंग ऑफ माय लाईफ. आय एम द किंग, बिलॉंग्स टू हिम. आय डू रिमेंबर दिस, अँड वी हॅव टू बाय द वे ऑफन रिमेंबर दिस. आणि हे आम्हाला वारंवार स्मरणात ठेवायचं आहे. प्रभू हे वचनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना खूप आणि खूप ब्लेस करू. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. Thank you, Jesus. Father, we thank you, Lord. We're grateful to you, Master. You are the Passover Lamb. Lord, by that holy blood, we have been saved, oh God. We have been set free, oh Master, from all kinds of sin, curse, and the darkness, oh my Master God. प्रभू धन्यवाद तुझ्या महान कृपेबद्दल, बलिदानाबद्दल. आम्ही तुझे ऋणी आहोत. वलांडनाचा कोकरा तू आहे प्रभू. देवाच्या गोष्टी आम्ही पाहिल्या जुन्या करारामधून. आम्ही स्वतःला धन्य म्हणतो की आम्ही ख्रिस्त येशूमुळे नवीन करारामध्ये, न्यू कव्हनंट मध्ये वॉक करत आहोत. हे प्रभू तुझ्या बलिदानाबद्दल आम्ही तुझे खूप ऋणी आहोत. प्रभू त्या पावित्र्यामध्ये किंवा प्रभू त्या शुद्धतेमध्ये वाटचाल करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझ्या कृपेबद्दल, बलिदानाबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. मग सर्वांना प्रभू देवा तू खूप आणि खूप आशीर्वाद दे. आणि प्रभू या वचनावरती आम्ही अधिक मनन करावं, येथून देवा तुझं गौरव प्रगट होईल अशी कृपा आमच्यावरती कर. धन्यवाद तुला देत प्रार्थना येशूच्या नावे करतो पित्या, तू ऐक. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below.
Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.